कोपरगाव शहरामध्ये हॉस्पिटल किंवा क्लिनिकसाठी प्रशस्त जागा भाडेतत्वावर देणे आहे। पहिला मजला वरदविनायक मंदिराजवळ इंदिरापथ कोपरगाव। 2000 स्क्वेअर फूट जागेत उपलब्ध सुविधा, डॉक्टरांसाठी स्वतंत्र सुसज्ज कॅबिन, 4 प्रशस्त आयपीडी रूम्स आणि कॉटेज, प्रत्येक रूममध्ये स्वतंत्र टॉयलेट बाथरूम अटॅच, रुग्णांसाठी हवेशीर वेटिंग हॉल आणि गॅलरी, 24 तास पाणी आणि वीज पुरवठा, रुग्ण आणि डॉक्टरांच्या वाहनांसाठी स्वतंत्र प्रशस्त पार्किंग। अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा। संपर्क क्रमांक 96 65 83 65 81 आणि 98 50 68 31 25। महिलांचे लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरातच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे। भक्तांच्या नावाचा गैरवापर करून बनावट बँक खाती उघडल्याप्रकरणी खरातवर आता आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झाला आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण गैरप्रकारात समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापकाचाही सहभाग असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली असून राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार 2021 साली राहाता येथील समता पतसंस्थेच्या शाखेत एकाच दिवशी तब्बल 100 बँक खाती उघडण्यात आली होती। ही सर्व खाती अशोक खरातच्या भक्तांच्या नावे होती। धक्कादायक बाब म्हणजे या सर्व 100 खात्यांचे व्यवहार करण्याचे संपूर्ण अधिकार एकट्या अशोक खरातकडे देण्यात आले होते। या बनावट खात्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत 60 कोटी रुपयांहून अधिक रकमेची मोठी देवाणघेवाण झाल्याचे उघड झाले आहे। मुंबई येथील दिनेश परब यांनी या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। या कोट्यवधींच्या व्यवहाराचा मूळ स्रोत काय आणि हा पैसा कुठे वळवण्यात आला याचा तपास आता पोलीस करीत आहे। शिर्डी पोलिसांनी या 100 खातेदारांपैकी 19 जणांची प्राथमिक चौकशी केली असता सर्वांनीच धक्कादायक खुलासे केले आहे। आम्ही पतसंस्थेत कोणतेही खाते उघडलेले नाही आणि अशा कोणत्याही व्यवहाराची आम्हाला पुसटशी कल्पनाही नाही, असा जबाब या खातेदारांनी नोंदवला आहे। यामुळे खरातने भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून ही फसवणूक केल्याचे स्पष्ट होत आहे। केवळ अशोक खरातच नाही तर नियमांना बगल देऊन एकाच दिवशी इतकी खाते उघडण्यास मदत केल्याप्रकरणी समता पतसंस्थेच्या संबंधित मॅनेजरवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशोक खरातने अशाच पद्धतीने इतरही अनेक ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय पोलिसांना आहे। या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून आगामी काळात यात आणखी काही बड्या व्यक्तींची नावे समोर येण्याची आणि अधिक गुन्हे दाखल होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे।